ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, सायली अस्वस्थ असते आणि प्रतापराव तिला समजावण्याचं काम करतायत. हे बघ, तू काळजी करू नकोस, हे स्वप्न म्हणून एक सोडून दे. आणि हे बघ, तुला कळणार सुद्धा नाही, मधुभाऊ कधी एकदा उठायला लागतील, बरे होतील आणि हिंडाय फिरायला लागतील, तुझ्याशी साऊ म्हणून बोलायला लागतील. तू नको काळजी करूस. सायली खूप रडत असते, अस्वस्थ असते. तिला तो पूजेचा दिवस आठवत असतो. ज्या दिवशी पूजा होती त्या दिवशीच इथे एक कागद आला होता. त्या कागदावर असं लिहिलं होतं की अर्जुन, आता वेळ तुझ्या मरणाची आहे, असं लिहिलं होतं. आणि तेव्हा ते सगळं सायलीला आठवत होतं. आणि तेव्हा ती म्हणते, आता मला चांगलं माहिती काय करायचंय आणि हे सगळं कोण करते. आणि त्याचबरोबर आता अर्जुन म्हणत असतो, सायली प्लीज ऐकून घे ना, सायली ऐकून तरी घे. त्यावरच आता अर्जुन म्हणतो, मला माहिती आत्ता तिची मनस्थिती काय आहे आणि आत्ता ती कुठे चाललेली असेल. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोलतो. आता इकडे मात्र जो महिपत आहे तो चांगलाच प्यायलेला असतो आणि चांगला पिऊनच इथे त्याची बडबड सुरू असते, वायफळ बडबड सुरू असते. खूप जास्त प्यायलेला असतो आणि साक्षी नाहीये, त्यामुळे तो खूप जास्त व्याकुळ झालेला असतो. आता समोरच इथे सोफ्यावरती बसतो. तर ह्या नागराजने त्या म्हाताऱ्याला संपवून काम भारीच केलेलं आहे, एक नंबर काम केलेलं आहे. आणि आयुष्यातलं आत्तापर्यंत त्याने हेच एक चांगलं काम केलेलं आहे, असंच आता महिपत बोलत असतो. आता महिपत बोलत असतो आणि समोर त्याच्या सायली येऊन उभी राहिलेली असते. अंधुक सायली त्याला दिसत असते. आणि तेव्हा तो समोर पाहतो. समोर पाहिल्यानंतर हे काय आहे असा विचार करतो, म्हणजेच पुन्हा डोळे चोळतच पाहत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, नाही 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 महिपत शेठ, तुम्हाला ना बहुतेक जरा जास्तच चढलेली आहे. तुम्हाला ही दारू जरा कमी प्यायला हवी. आज जरा थोडी जास्तच झाली आहे का? मला असं का वाटतंय की समोर माझ्या इथे सायली बहिणी उभी आहे म्हणून. नाही नाही, खरंच की काय? नाही नाही, तसं होणारच नाही आहे, जरा कमीच पितो, असंच महिपत म्हणतो. पण समोर पाहिल्याच्या नंतर आता सायली त्याच्याकडे चालत चालत येत असते. सायली चालत चालत आल्यानंतर आता लगेचच अर्जुन सुद्धा तिच्या बाजूला येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा पुन्हा तो डोळे उघडतो आणि म्हणत असतो, नाही नाही नाही, हे सगळं काय आहे आणि हे कोण आहे? अशाच पद्धतीने तो इथे विचार करत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा त्याने इथे विचार केल्यानंतर आता लगेचच तो म्हणतो, तुम्ही खरंच, मला स्वप्न तर पडलेलं नाही ना? म्हणजे सायली बहिणी, तुम्ही चक्क आज माझ्या घरी? सायली बहिणी खरंच? आणि अर्जुन सुभेदार सुद्धा माझ्या घरी? अरे, ह्या महिपतच्या घरी आज तुम्ही दोघे सुद्धा कसे? असाच इथे आता महिपत ह्या दोघांना बोलत असतो. या या या, बसा 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 बसा. पण खरं सांगू का सुभेदार साहेब, मी ना असं महिलांसमोर कधी व्यसन करत नाही, कधी मी दारू वगैरे पित नाही. पण आता तुम्ही येणार असतात ना, तर मी नसतं असं केलं, माफ करा बरं का, हे मी बाजूला ठेवतो. आणि सायली बहिणी, एक गोष्ट, हे ना तुमच्यासमोर मी पिलेलो आहे किंवा मी असं आहे ना, तर ते थोडंसं बाजूलाच ठेवा, ती बाजू तुमच्यासमोर घेऊच नका, असं तो म्हणत असतो. त्यावरच तो म्हणतो, बसा ना बसा, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, लिंबू सरबत की नारळ पाणी घेणार? त्यावरच आता अर्जुन रागात असतो आणि सायलीसुद्धा त्याच्याकडे रागानेच पाहत असते. ती म्हणत असते, महिपत, इथे तू आमचा पाहुणचार करावं असा वागलेला नाही आहेस आणि त्याचसोबत आम्ही काही तुझा इथे पाहुणचार घ्यायला आलेलो नाही आहेत. त्यावरच आता महिपत म्हणतो, काय काय काय? चक्क महिपत आणि अरे तू रे? हो, कारण तुझी तीच लायकी आहे. आज तुझ्यामुळे माझे मधुभाऊ इथे कोमात गेलेले आहेत. अरे, तुझी लेक तिथे जेलमध्ये सडत आहे, तरीसुद्धा तुझ्या मनाला शांती मिळालेली नाही आहे का की तू इथे माझ्या मधुभाऊवरती हल्ला केलायस? असं सायली रागानेच महिपतकडे पाहत असते आणि म्हणत असते, हे महिपत, तुला माझं सुख बघवतच नाही आहे का? सुभेदारांचं सुख तुला बघवतच नाही आहे का? त्यावरच आता महिपत म्हणत असतो, अहो काय वहिनी, हे तुम्ही तोंडाला येईन ते काय बोलताय? आणि हे बघा, असलं काही एक बोलू नका. ओ सुभेदार साहेब, सांगा जरा वहिनीला, आणि तुम्ही अरे तुरे करताय माझ्यावरती. त्यावरच सायली म्हणत असते, हो, तुझी हीच लायकी आहे महिपत, तीच लायकी आहे तुझी, कारण तुला माझं सुख बघवलं नाही आणि तू इथे मधुभाऊवरती हल्ला केलास. त्यावरच आता महिपत म्हणत असतो, काय काय काय? मधुभाऊवरती हल्ला झालाय? अहो, मी असलं काही एक केलेलं नाहीये, तुम्ही माझ्यावरती काय आरोप करताय? त्यावरच सायली म्हणत असते, आरोप? अरे, तुझ्या गुन्ह्यांची यादी जर वाचायला गेलं ना तर दिवस कमी पडेल. त्यावरच महिपत म्हणत असतो, म्हणजे मधुभाऊवरती हल्ला झालाय? खरं सांगता की काय? आहे की गेले? अहो सांगा सांगा, कमीत कमी शेवटचं दर्शन तरी घेतलं असतं. त्यावरच आता सायली पुन्हा चिडत असते, तू नको ठरवूस, काय ते आमच्या नशिबाने जिवंत आहेत, कोमात गेलेत ते,
पण तू जर आता इथून पुढे आमच्या कोणाच्या वाटेला जरी गेलास ना तर तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल, समजलं? तू आयुष्यभर नाही जेलमध्ये सडलास ना तर बघ त्यावरच आता महिपत म्हणत असतो, रागाने पाहत असतो, प्रचंड राग आलेला असतो. आता महिपतचं नाटकं किती असतात माहिती नाही का आपल्याला. इतका दारू पिलाय, इतकं व्यसन जडलेलं आहे, एवढी चढली तरी सुद्धा त्याची काही बोलण्याची भाषा तो थोडी ना बदलणार आहे. तो लगेचच अर्जुनला म्हणत असतो, अहो सुभेदार साहेब बघा तर काय बोलतायत वहिनी, हे सगळं काही मला बघा तर जरा थांबवा त्यांना. आता अर्जुन म्हणत असतो, हो अगदीच बरोबर बोलत आहे ती काही एक चुकीचं बोलत नाही. आणि ती जर काही जरी चुकीचं बोलत असती ना तर मी नक्कीच थांबवलं असतं तिला, कारण तुझी लायकीच आहे ती. त्यावरच महिपत म्हणत असतो, अहो सुभेदार साहेब तुम्ही सुद्धा असं करताय, अहो असं नका करू, हे बघा मी काही नाही केलेलं, मला माहितीही नाहीये. त्यावरच आता सायली म्हणत असते, अच्छा तू नाही काही केलेलं, हो माहितीये ना, हे सगळं तूच तर करतोयस, ह्या सगळ्या गोष्टी तूच तर घडून आणतोयस. सायली म्हणत असते, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तुझ्यामुळे मधुभाऊ कोमात गेलेला आहेत. अरे किती तळतळाट घेणार आहेस तू, आणखी किती तळतळाट घेणार आहेस. तुझी साक्षी मुलगी इथे जेलमध्ये गेली तरी सुद्धा तुझं समाधान झालं नाहीये का. त्यावर लगेचच महिपत चिडतो आणि म्हणत असतो, माझ्या मुलीचं नाव घ्यायचं नाही. असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो तिचा गळा दाबायला सुरुवात केल्याबरोबरच इथे तो म्हणत असतो, आणि माझ्या मुलीचं नाव अजिबातच घ्यायचं नाही. लगेचच आता अर्जुन मध्ये पडतो आणि मध्ये पडल्यानंतर इथे तो लगेचच इथे महिपतचा सुद्धा गळा दाबत असतो, कारण त्यानं सायलीकडे धाव घेतलेली असते आणि सायलीचा गळा दाबण्याचा तो इथे प्रयत्न करत असतो. म्हणत असतो, माझ्या बायकोकडे नजर वर करून सुद्धा बघायचं नाही, समजलं. असं म्हणूनच तो त्याला धक्का देतो. आता महिपत पुन्हा उठवून येत असतो आणि म्हणत असतो, हे खूप महागात पडणार अर्जुन सुभेदार, तुम्हाला खूप जास्त महागात पडणार. माझ्याच घरामध्ये येऊन तुमची बायको मला किडा बोलते, माझ्याच घरामध्ये येऊन तुम्ही माझ्या साक्षीबद्दल बोलताय, तुमच्यामुळे माझी साक्षी जेलात गेले, आज मी इथे माझ्या लेकीविना जगत आहे. हे खूप महागात पडणार सुभेदार, तुम्हाला खूप जास्त महागात पडणार. बरंच महिपत म्हणत असतो, जिवंत राहायचंय ना सुभेदार. पण लगेच सायली आता महिपतच्या पुढ्यात येऊन उभी राहते, म्हणत असते, यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझा सामना करावा लागेल महिपत, तुला समजलं. तुझी मुलगी इथे जेलमध्ये शिक्षा भोगते ना, तर त्यातच तू शहाणा हो आणि 2 पावले मागे जा. सायली म्हणत असते, ॲडव्होकेट सुभेदार यांनी फक्त आणि फक्त न्याय केलेला आहे, पण जर त्यांच्या कुणी वाकड्यात गेलं, जर त्यांच्या कुणी वाईटात शिरलं तर ही सायली ढाल बनून त्यांच्या पुढे उभी असेल, समजलं. आता सायली म्हणत असते, माझ्या नवऱ्यावर तुझी सावली जरी पडली ना तर तुला जेलमध्ये नाही पाठवणार. जेलमध्ये ह्या हाताने तुझा जीव घेईल महिपत, मी जीव घेईल. असंच सायली आता इथे बोललेली असते आणि तिथून निघून गेलेली असते. सायली तर तिथून प्रेक्षकांना निघून जाते, अर्जुन सुद्धा. पण इकडे मात्र महिपत खूपच जास्त बिथरलेला असतो, कारण ही छटाकभर पोरगी मला किडा बोलते, मला जीवे मारण्याची धमकी देते, ह्या पोरीची एवढी हिंमत. असंच इथे आता तो बोलत असतो. तर इकडे आता सायली आणि अर्जुन गाडीमधून निघालेले असतात, प्रवास करत असतात. सायलीला ते सगळं आठवत असतं, वात्सल्य आश्रमामधलं, कारण मधुभाऊंनी इथे अर्जुनला जावई म्हणून स्वीकारलेलं असतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मधुभाऊ माझ्या बाबतीत, त्याचबरोबर इथे सगळ्यांच्या बाबतीत किती खुश होते. ते आश्रमामध्ये घालवलेले सगळे क्षण इथे त्यांना आठवत असतात. आणि हे सगळे क्षण त्यांना आठवत असताना आता मधुभाऊंची ही अवस्था झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीला कोण जिम्मेदार आहे, तर हा महिपत आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या महिपतनेच केलेल्या आहेत, असंच आता इथे सायलीच्या मनामध्ये सुरू असतं. आता सायलीचा मूड तर प्रचंड बिघडलेला असतो, पण तो नीट करायचा असतो असाच आता इथे अर्जुन विचार करतो. म्हणूनच तो एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि एका ठिकाणी गाडी थांबवल्यानंतर तो सायलीशी बोलत असतो. तो म्हणत असतो, हे बघ आता इथे तुला थोडासा तुझा मूड हा ठीक करावा लागेल आणि त्याचबरोबर हे घे, आपण मस्त चहा वगैरे एन्जॉय करूयात. हा चहा पिलीस तर तुला थोडंसं बरं वाटेल. असंच आता इथे अर्जुन बोलत असतो. पण सायली मात्र तिची मनस्थिती अजिबातच नसते चहा सुद्धा पिण्याची. म्हणत असतो, घे ना, तुला थोडंसं बरं वाटेल, घे ना. त्यावरती म्हणत असते, नाही माझी अजिबात इच्छा नाहीये, माझ्या घशाखाली काही एक उतरणार नाही. असं म्हणून लगेचच ती गाडीतून खाली उतरते. गाडीतून खाली उतरल्याबरोबर सायली रडायला लागलेली असते. तर इकडे आता नागराजला महिपतचा कॉल आलेला असतो आणि नागराज म्हणत असतो, ए अरे कधी काय कॉल करतोयस, इथे माझी बायको असते ना घरामध्ये. त्यावरच महिपत चिडतो आणि म्हणत असतो,
नागराज शेठ, इथे काय माझं तुमच्याबरोबर लफडं किंवा अफेअर वगैरे सुरू आहे की काय, की तुम्ही मला तुमच्या बायकोसमोर बोलू शकत नाही? ती 1.5 टाकपूर गेली होती, ती 1.5 टाक. माझा गळा दाबायची हिंमत, मला किडा बोलण्याची हिंमत, ह्या महिपतला धमकी देण्याची हिंमत, आणि तिची धमकी देण्याची हिंमतच कशी झाली त्या पोरीची. त्यावरच आता इथे तो म्हणत असतो, काय झालं, काय कोण आलं होतं, कोण? ती सायली सुभेदार आली होती, मला अरे तुरे केलंय आणि मला धमकी देऊन गेलेली आहे की तुला सोडणार नाही, तुझा जीव घेईल म्हणून, आणि ढाल बनवून त्या अर्जुनच्या पुढे उभे राहील म्हणून. अहो नागराज शेठ, तुम्ही काय करून बसलात तुम्ही? तुम्हाला एक काम सुद्धा धडनीट करता आलं नाहीये. काय नाही केलंय मी, सांगा ना. अहो तुम्ही त्या म्हाताऱ्याला मारायला गेला होतात ना, मग त्या तुम्ही म्हाताऱ्याला अर्धवट का सोडून आलाय? अहो ते म्हातारं मेलं नाही, ते म्हातारं कोमात गेलंय. आणि ते म्हातारं कोमात गेलंय तर ही आपल्या दोघांसाठी सुद्धा खूप मोठी धोक्याची घंटी आहे, समजलं तुम्हाला? आणि कधी एकदा ते म्हातारं शुद्धीवर येईल, आणि ते शुद्धीवर जर आलं ना नागराज, तर बघा तुमचं आणि माझं काही खरं नाहीये. तर कोमात आहे, आणि ते जर उठलं ना तर 113% आपली तिरडी उठणार, समजलं तुम्हाला? त्यावरच आता तो म्हणत असतो, अरे तू काय बोलतोयस महिपत, असं कसं होणार आहे? मी त्याला चांगलं उडवलंय. तेवढ्यातच सुमन आलेली असते तिथे, आणि जोरातच सुमन ओरडते, उडवलं? आता इकडे तर नागराजचे चांगलेच धाबे दणाणलेले असतात, कारण आता इथे तिनं ऐकलेलं असतं, त्यामुळे त्याला काय करावं काय नाही ह्या गोष्टी सुचतच नसतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला सायली गाडीतून खाली उतरते आणि रडायला लागते. त्यावरच अर्जुन तिला समजावतो, हे बायको प्लीज तू रडू नकोस ना, मधुभाऊ नीट होतील, नको ना तू काळजी करू. पण सायली मात्र अस्वस्थ असते. सायली रडत असते. अर्जुन तिला समजावण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, प्लीज असं रडू नकोस ना, प्लीज जरा तू शांत हो, आणि काही नाही होणार आहे, सगळं काही ठीक होईल. आणि हे बघ, तू थोडीशी फ्रेश हो, तुला थोडंसं बरं वाटेल. हे बघ, थोडासा चहा घेतला की तुला नक्कीच बरं वाटेल, असंच अर्जुन आता म्हणत असतो. तो काळजी करू, सगळं काही ठीक होईल. सायली रडत असते. आणि हे बघ, चल इथे बस, असं म्हणूनच तिथे असलेल्या चहाच्या टपरीवरती तो तिला बसवतो. आणि तिथे बसवल्यानंतरच तो म्हणत असतो, फ्रेश वे, थोडासा चहा पिलायस की नक्कीच बरं वाटेल. आता तिच्यासाठी जो चहा त्याने कारमध्ये ठेवला होता, तिला तिथे बसवतो. आणि बसवल्यानंतर गाडीमधला चहाचा जो कप आहे तो दोघांचा सुद्धा तो तिथे घेऊन येत असतो. आणि सायलीला चहा देत असतो पिण्यासाठी, थोडीशी नॉर्मल व्हावी. त्याचबरोबर ती खूप अस्वस्थ आहे, त्यामुळे तिला थोडंसं बरं वाटावं, अशाच गोष्टी आता इथे अर्जुन करत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी सुमन आहे, सुमनने इथे नागोबाचं बोलणं ऐकलेलं असतं. आणि नागोबाचं बोलणं ऐकल्यानंतर ती म्हणत असते, उडवलं म्हणजे नेमकं तुम्ही कोणाला आणि कसं उडवलेलं आहे, का उडवलेलं आहे, काय झालेलं आहे? तर इकडे सायली आणि अर्जुन चहा घेत असताना तिला आता थोडंसं बरं वाटत असतं. आणि इकडे नागोबा म्हणत असतो, अगं सुमन, काय हे तू काही काय ऐकतेस ग, आणि उडवलं म्हणजे तू काय बोलतेस? अगं साधी मी मच्छर सुद्धा मारू शकत नाही, तर मी कोणाला उडवणार आहे? नाही, तुम्ही आत्ता फोनवर बोलत होतात, मी ती गोष्ट ऐकलेली आहे, तुम्ही कोणाला तरी उडवले, सांगा काय झालेलं आहे? अगं सुमन, तुला एक गोष्ट सांगतो, माझ्या मित्राचा फोन होता, आणि त्या मित्राच्या मित्रानं कोणाला तरी उडवलं, म्हणजे चालत होता आणि चालताना गाडीचा कोणाला तरी धक्का लागला, मग मी ती गोष्ट बोलत होतो, उडवलं. त्यावरच सुमन म्हणते, अच्छा ठीक आहे, आता माझा जीव आला कुठंतरी. साधी तुम्ही घरामध्ये एखादं झुरळ नाही मारणार, एखादा मच्छर नाही मारणार, आणि माझा नवरा असं कधी बरं कोणाला कसं काय उडू शकतो? त्यावरच नागराज म्हणतो, खरंच सुमन, तू माझ्यावर संशय घेतेस? नाही हो, तसं नाही, पण तुमचं आत्ताचं बोलणं ऐकलं ना, त्यामुळे मग काय करणार ना हो मी. हो बरोबर आहे, नाही तुम्ही पण कसं कोणाला उडवणार हो? काय ना, ते मधुभाऊंचं टेन्शन आहे हो, आणि ते मधुभाऊ ना कोमात आहेत ना हो, आणि त्या मधुभाऊंचं एवढं सगळं झालंय ते कळलंय ना, त्यामुळे टेन्शन आलंय मला, त्यामुळे मी बोलून गेली असेल. गॅस चालू आहे माझा, दूध आहे गॅसवरती, मी आलेच, असं म्हणूनच आता सुमन तर तिथून निघून गेलेली असते. पण इकडे नागराजला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण जेव्हापासून इकडे महिपतकडून गोष्ट समजलेली असती की इथे जे मधुभाऊ आहेत ते कोमात गेलेले आहेत, आणि ते कुठल्याही क्षणी इथे शुद्धीवर येऊ शकतात, आणि जर ते शुद्धीवर आले तर इथे महिपत विचार करतो, नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या नाही पाहिजे. जर ते म्हातारं शुद्धीवर आलं आणि त्याने माझं नाव घेतलं, तर त्याने असं सांगितलं तर सायलीच तन्वी आहे, तर मग काय करायचं? असाच तो आता इथे विचार करत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला सायलीचा मूड फ्रेश करण्यासाठी आणि तिला जरा चांगलं वाटावं म्हणूनच इकडे अर्जुनची खूप जास्त धडपड सुरू असते. म्हणत असतो, बाप रे,
त्या महिपतसमोरचं रूप पाहून मी तर अक्षरशः घाबरलो होतो. काय ते तुझं बोलणं, आणि त्याचबरोबर इथे अक्षरशः त्याचा गळा दाबायला गेली होती. पण मला एक गोष्ट सांग, आता रूममध्ये जर मी तुझ्यासमोर आलो तर तू काय करणार आहेस? माझा सुद्धा गळा दाबणार आहेस की काय? मी तर रूममध्ये एकटाच असतो. बापरे, मला भीतीच वाटली. तेव्हा सायली मुद्दामूनच त्याच्याकडे रागाने पाहत असते, कारण तो तिला फक्त हसवण्याचं काम करत असतो. आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर आता सायली त्याच्याकडे पाहते आणि त्यावरच आता इथे सायली म्हणत असते, असं काही होणार नाहीये. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमच्यासमोर किंवा तुम्हाला कोणाची भीती, त्याचबरोबर माझी भीती वाटण्याची काहीच गरज नाहीये. तुमची ढाल बनूनच मी इथे तुमच्यासमोर नेहमी कायम उभं असणार आहे. तुम्हाला खरं सांगू का, मधुभाऊ आणि तुम्ही माझ्यासाठी सगळं काही आहेत. मला माझे आई वडील तर कसे आहेत, काय आहेत आणि ते जिवंत आहेत की नाही हे सुद्धा माहिती नाहीये. त्यावरच आता अर्जुन म्हणत असतो, हो पण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मी तर घाबरलोच होतो बाबा. आता सायली आई वडिलांचं नाव घेतल्यानंतर लगेचच इथे अर्जुनला तो क्षण आठवत असतो. कशा पद्धतीने अद्वैतने सांगितलेलं असतं की मला तुझ्या सायलीच्या आईबाबाबद्दल सांगायचं आहे. सायलीचे आईबाबा जिवंत आहेत असं तो इथे बोलत असतो. आणि सायलीचे आईबाबा जिवंत आहेत तर इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा जेव्हाच काही क्षणासाठी मधुभाऊ इथे शुद्धीवर आले होते, त्या काही क्षणासाठी मधुभाऊ शुद्धीवर आल्यानंतर सुद्धा इथे मधुभाऊने हीच गोष्ट सांगितलेली होती की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. आणि सायलीचे आईबाबा इथे जिवंत आहेत ही गोष्ट सांगितलेली असते. त्यावर सायली म्हणत असते, माझे तर आईबाबा कसे आहेत आणि ते जिवंत आहेत की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, तुझे आईबाबा जिवंत आहेत? त्यावर सायली म्हणते, हो म्हणजे ते जिथे कुठे असतील ना ते नक्कीच जिवंत असतील, तू कशाला काळजी करतेस? त्यावरच आता इथे सायली म्हणत असते, पण माझ्यासाठी मधुभाऊ खूप महत्त्वाचे आहेत. माझ्यासाठी सगळं काही मधुभाऊच आहेत आणि मी मधुभाऊंना काहीही होऊ देणार नाही, असंच सायली म्हणत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण इथे पाहत आहोत की आता इन्स्पेक्टर साहेब दवाखान्यात आलेले असतात आणि दवाखान्यात आल्यानंतर इकडे अर्जुन आणि सायलीची चौकशी करत असतात. त्यावर सायली म्हणत असते, खरं सांगायला गेलं तर इथे आमचा कोणावरही कसलाच संशय नाहीये, फक्त आणि फक्त इथे महिपत सोडता. आता नागराज विचार करत असतो, नाही हे म्हातारं इथे तसं तर मेलं नाही, मग दवाखान्यात जाऊन काहीतरी केलं पाहिजे, म्हणूनच नागराज तिथे आलेला असतो. नागराज तिथे आल्यानंतर इथे मधुभाऊ ऑक्सिजनवर असतात. आता तिथे आल्यावर तो त्यांच्या खोलीमध्ये गुपचूप जातो आणि गुपचूप गेल्यावर त्यांचा ऑक्सिजन मास्क तो इथे काढण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे सायली मधुभाऊंच्याच खोलीमध्ये येण्याचं काम करत असते. जसं जसं सायलीचे पाऊल पुढे पुढे पडत असतात तसं तसं इथे नागराज त्याचं काम करत असतो. पण जेव्हा सायली इथे मधुभाऊंच्या खोलीमध्ये येत असते तेव्हाच सायली आलेची चाहूल इथे त्याला लागलेली असते आणि तेव्हाच लगेच तो आहे तसाच त्याचा मास्क हात ठेवून देण्याचं काम सुद्धा प्रेक्षकांना करणार असतो. कारण सायली त्याला विचारणार असते, तुम्ही इथे कसे? पण तो फक्त आणि फक्त इथे उडवाउडीचे उत्तर देणार असतो की मी इथे मधुभाऊंची तब्येत आणि त्यांची चौकशी करण्यासाठी आलो होतो, असंच काहीसं तो बोलेल. कारण मधुभाऊ इतक्यात तर मरणार नाही आहेत, ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. प्रेक्षकांनो, तुम्ही सगळे आणि आम्ही सुद्धा पूर्णाजीला खूपच मिस करतोय. हो, कारण पूर्णाजी आता आपल्यात नाही आहेत आणि त्या नाही आहेत, त्यामुळे खूप सगळ्यांनाच आणि मालिकेमध्ये सुद्धा खूप सुनं वाटत आहे. तर प्रेक्षकांनो, भेटूयात पुन्हा नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत रहा ठरलं तर मग.